नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी बनवते खापोळी. एवढी छान लागते ना. तर 2 वाटी मी तांदूळ घेतले भिजायला टाकायला, आणि 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी चण्याची डाळ, आणि स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून त्याच्यामध्ये भिजायला पाणी टाकलं आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 6 तास तरी भिजायला टाकायला हवं आहे. तर छान भिजतात. आणि वरतून थोडीशी मेथी टाकली त्याच्यामध्ये, छान भिजतं आणि खापोळी खूप छान लागते खायला. आणि रात्रभर मी ते सर्व वाटून ठेवलं आणि रात्रभर सकाळी त्याला फॉर्मेट करण्यासाठी ठेवलं. आणि आता त्याच्यामध्ये आपण सकाळी हे मिक्सरला काढून घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडी हळद आणि मीठ टाकले, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आणि सर्व एकजीव असं हलवून घ्यायचं आहे. आणि इकडे आता छान असा फ्राय पॅन ठेवला आहे, डोश्याचा तवा. आणि जसं आपण आंबोळी बनवतो ना त्याप्रमाणेच होतं. इतके छान त्याला अशी सुंदर जाळी पडते ना. आणि बस तेवढं छोटंच बॅटर करायचं, थोडं जाडच असं स्पॉन्जी ठेवायचं. खूप छान लागते खायला. कधी डोसा खाण्याचा कंटाळा आला आहे तर हे नक्की करून बघा. जाळी बघा किती छान आली आहे त्याला. आणि छान असं उलटे करून छान चटणी किंवा सॉस, शक्यतो नारळाच्या चटणीबरोबरच खूप छान लागतं हे, किंवा आपली कोथिंबीर आणि डाळ्या घालून केलेली चटणी पण छान लागते. तर नक्की बनवून बघा तुम्ही. वेगळं काहीतरी छान लागतं खायला. आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि दुसरा पण तुम्हाला टाकून दाखवते मी. हे बघा छान असं. आणि जास्त काय त्याला एकदमच पातळ करण्याची, डोशासारखा नाही बनवायचं आहे. जे आपण आंबोळी बनवतो त्याप्रमाणे. जाळी खूप छान लागते त्याला आणि खायला पण खूप छान लागतो आपली चण्याची डाळ टाकल्यामुळे. तर नक्कीच बनवून बघा आणि कसा झाला तो मला नक्की सांगा. बाय.